नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण दिव्याच्या मदतीने इस्त्री कशी करायची हे तर बघणारच आहोत, पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप फायदेशीर या ठिकाणी ठरणार आहे। अशा ट्रिक्स ज्याचा की तुम्हाला पैशाची बचत तर होईलच, पण त्याचबरोबर तुमच्या कामाची देखील या ठिकाणी वेळेची जी बचत आहे ती या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा। या ठिकाणी आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे नेल पेंटसाठी। आता बऱ्याचदा आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहे, सर्वांना हा प्रॉब्लेम येतच असतो। कारण काय होतं की आपण थंडीच्या दिवसामध्ये नेल पेंट घेतली की ती सुकलेली असते किंवा घट्टपणा त्या नेल पेंटमध्ये तयार होतो। तर अशा वेळेस आपण काय करतो की ही नेल पेंट फेकून देतो किंवा तिचा वापर आपण करत नाहीत, परंतु बिलकुल तसं करायचं नाही आहे। महिलांना या प्रॉब्लेमला फेस नक्कीच करावं लागत असेल, मी देखील या प्रॉब्लेमला फेस करत आलेली आहे, परंतु या ठिकाणी आपण एक ट्रिक वापरून हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करणार आहोत। तर बघू शकतात या ठिकाणी मी घेतलेलं आहे खोबऱ्याचं तेल, जे की आपल्या घरामध्ये अवेलेबल असतंच आणि अगदी थोडंसं 2 ते 3 थेंब आपल्याला यामध्ये खोबऱ्याचं तेल ॲड करायचं आहे, बघू शकतात। आणि जरा वेळ आपल्याला ही बॉटल अशीच ठेवून द्यायची आहे। आता यामुळे काय होणार आहे, जी नेल पेंट घट्ट झालेली असते, जिला घट्टपणा आलेला असतो, सुकलेली असते, ती या खोबरे तेलामुळे अशी पातळ व्हायला, मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि जी आपली नेल पेंट आपण फेकून देणार असतो ती अगदी नव्यासारखी होते। नक्की ट्राय करून बघा। तुमच्या देखील घरामध्ये जर अशा सुकलेल्या नेल पेंट असतील तर त्या फेकण्याआधी ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा। आणि हो, तुम्हाला ही ट्रिक्स कशी वाटली ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते। बघू शकतात अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही जी नेल पेंट आहे ती पुन्हा नव्यासारखी बनवलेली आहे। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे दिव्यासाठी। आता बऱ्याचदा आपण अशा ठिकाणी जातो की ज्या ठिकाणी जाऊ नये, परंतु त्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जीचा अभाव असतो, प्रभाव असतो, परंतु अशा वेळेस आपण कधी त्या ठिकाणी जाऊन आलो की इमर्जन्सीमध्ये आपल्याकडे दुसरे कपडे नसतात घालायला, तर अशा वेळेस आपल्याला दिवा कपड्यांवरती फिरवून घ्यायचा आहे। त्यामुळे आपली कपड्यांवरती जी निगेटिव्ह एनर्जी असते ती नक्कीच दूर होते। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे नेल पेंटसाठीच आहे। बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडून अशी नेल पेंट लागल्या जाते जी की आपल्याला नको असते, परंतु ती काढायला गेलं की ती निघत नाहीत किंवा आपल्याकडे नेल पेंट रिमूव्हर देखील नसतं वेळेला। तर अशा वेळेस आपण अगदी सोप्या पद्धतीने ही नेल पेंट कशी काढायची ते या ठिकाणी बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे या ठिकाणी मीठ, आणि मिठाच्या साहाय्याने ही नेल पेंट अगदी सोप्या पद्धतीने आपण काढू शकतो। जरी तुमच्याकडे नेल पेंट रिमूव्हर नसेल आणि इमर्जन्सीमध्ये तुम्हाला नेल पेंट काढायची असेल किंवा दुसरी नेल पेंट त्या ठिकाणी लावायची असेल तर मिठाच्या साहाय्याने तुम्ही ही नेल पेंट नक्कीच काढू शकतात। आणि हो, जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच अशी युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। बघू शकतात आपण मिठाच्या मदतीने अगदी सोप्या पद्धतीने नेल पेंट रिमूव्हरचा वापर न करता देखील ही नेल पेंट काढलेली आहे। रिझल्ट अगदी तुमच्या समोरच मी दाखवलेला आहे। तुमच्याकडे देखील समजा तुम्हाला इमर्जन्सीमध्ये दुसरी नेल पेंट लावायची असेल आणि अशा वेळेस नेल पेंट रिमूव्हर संपलेलं असेल किंवा नसेल, तर अशा प्रकारे तुम्ही मिठाच्या मदतीने तुमची जी नेल पेंट आहे ती अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी काढू शकतात। आणि तुम्हाला यापैकी कुठली ट्रिक्स आवडली ते देखील मला कमेंट्स करायला विसरू नका। बघू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा, कारण त्यांचा देखील यापासून खूप मोठा फायदा होईल। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे इस्त्रीसाठी। आता इस्त्री म्हटलं की रोजचंच काम असतं, जेंट्स किंवा लेडीज कुठल्याही कपड्यांना आपल्याला इस्त्री करावंच लागते। काही लोक ड्युटीवरती जातात तर इस्त्री केलेले कपडेच घालावे लागतात, परंतु अशा वेळेस काय होतं की आपल्या शर्टवरती किंवा ज्या हेवी साड्या असतात, ड्रेसेस असतात, त्यावरती हेवी स्टोन असतात किंवा हे बटन्स असतात। तर अशा वेळेस इस्त्री करताना त्याला टच होतात आणि गरम असल्यामुळे ते जे बटन आहे ते खराब होतात किंवा त्याची जी शाईन असते ती कमी होते। परंतु असं होऊ नये यासाठी आपण एक या ठिकाणी उपाय घेऊन आलेलो आहोत। तुमच्या साडीवर देखील स्टोन असेल आणि स्टोन खराब होऊ नये असं तुम्हाला जर वाटत असेल तर या ठिकाणी घ्यायचं
पद्धतीचा आहे मातीचा दिवा. आत्ताच दिवाळी होऊन गेलेली आहे, बऱ्याच जणांच्या घरामध्ये हे मातीचे दिवे असेच पडून ठेवलेले असतील, तर तुम्ही अशा पद्धतीचा त्याचा नक्कीच वापर करू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला इस्त्रीच्या जो पण आपल्याला स्टोनचा भाग आहे किंवा तुम्हाला वाटते की हा भाग खराब होऊ शकतो, तर अशा ठिकाणी तुम्हाला हा दिवा असं ठेवून त्यानंतर त्याच्या साईडला आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे. आता मातीचाच दिवा का वापरतोय, कारण मातीला इस्त्रीला टच झाल्यानंतर आपल्याला त्यापासून कुठलाही करंट वगैरे लागणार नाही, कुठलीही इजा आपल्याला होणार नाही. अगदी घरगुती पद्धतीने आपण ही ट्रिक्स या ठिकाणी आणलेली आहे. बघू शकतात किती सोप्या पद्धतीने आपण अशा पद्धतीचे जे अवघड कामे आहे ती सोपी करू शकतो. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील यापासून फायदा होईल. साडीवर देखील तुमचे स्टोन असतील तर अशा प्रकारे तुम्ही साडीची देखील इस्त्री करू शकतात किंवा ड्रेसेसवरती जर तुमचे हेवी स्टोन असेल तर अशा पद्धतीचा वापर तुम्ही ड्रेसेसला इस्त्री करताना करू शकतात.